एमपीएससीच्या औषध निरीक्षक गट ब पदाच्या भरती प्रक्रियेबाबत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। 22 मार्च 2026 रोजी झालेल्या चाळणी परीक्षेतील गैरप्रकाराच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्राथमिक चौकशीत एका उमेदवाराला परीक्षेपूर्वीच प्रश्नसंच मिळाल्याचं आणि त्याला फायदा झाल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणाला आता एक वेगळाच ट्विस्ट मिळालाय। प्रेम प्रकरणामधूनच एमपीएससीचा पेपर फुटल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार एका प्रियकरानं एमपीएससी मधील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याशी संधान साधून प्रश्नसंच मिळवल्याचं तपासात समोर आल्याचं सांगितलं जात आहे। विशेष म्हणजे हा प्रश्नसंच केवळ एका उमेदवारापर्यंत पोहोचल्याची प्राथमिक माहिती आहे। जर पेपर केवळ एका उमेदवारापर्यंत पोहोचला असेल तर मग संपूर्ण परीक्षा रद्द का करण्यात आली हा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण या निर्णयाचा थेट फटका परीक्षेची तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना बसला आहे। ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने राज्यातील 6 विभागीय मुख्यालयांवर 22 मार्च रोजी घेण्यात आली होती। त्यानंतर 12 जून रोजी निकाल जाहीर झाला। चाळणी परीक्षेनंतर 506 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले। त्यापैकी 488 उमेदवारांच्या मुलाखती 1 जुलै ते 22 जुलै दरम्यान घेण्यात आल्या। 22 जुलै रोजी मुलाखती पूर्ण झाल्यानंतर 485 उमेदवार पात्र आणि 3 उमेदवार अपात्र असल्याची तात्पुरती गुणवत्ता यादीही प्रसिद्ध करण्यात आली होती। मात्र पेपर फुटीच्या तक्रारी आणि पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर आयोगाने आता संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। आता या पदासाठी फेर परीक्षा घेतली जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही। फेर परीक्षेसाठी त्यांच्याकडून कोणतंही अतिरिक्त परीक्षा शुल्क घेतलं जाणार नाही। फेर परीक्षेची तारीख स्वतंत्र प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली जाणार आहे। मात्र या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न आहे तो पेपर लीक नेमका कसा झाला आणि त्यामागे कोण सहभागी होतं याचा। प्रेम प्रकरणामधून एका कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या माध्यमातून प्रश्नसंच बाहेर गेला का, त्याचा फायदा नेमका कोणत्या उमेदवाराला झाला आणि या संपूर्ण प्रकारात आणखी कोणी सहभागी होतं का, या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलिसांच्या सखोल तपासातून समोर येणार आहेत। पण एका कथित प्रेम प्रकरणामुळे शेकडो विद्यार्थ्यांची मेहनत आणि संपूर्ण भरती प्रक्रिया पुन्हा एकदा अडचणीत आली आहे। आता या पेपर फुटीच्या लव्ह स्टोरी मागचं खरं सत्य तपासातून कधी समोर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।